हालेलुया. हालेलुया. आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं उपकार मानूया, त्याच्या नावाला मान महिमा गौरव देऊया. कारण का तर या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये सुद्धा देवबापानं आपल्या लेकरांची काळजी घेऊन आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी रोपेन चॅनलला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उभं केलेलं आहे. खरोखर यासाठी आपण देवाला लाखो लाखो धन्यवाद देऊया आणि देवाचा आभार मानूया. कारण खरोखरच आज सगळीकडं चर्चेस बंद आहेत. लोकांना चर्चला जायला पाहिजे पण जाता येत नाही. पण खरोखरच देवबापाचं वचन सांगते, जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेचे धन्य ते तृप्त होतील. तसं ह्या रोपे चॅनलच्या द्वारे आज आध्यात्मिक भूक भागली जात आहे. याबद्दल मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊन रोपे चॅनलचं मी आभार मानते आणि विशेष करून प्रभूच्या नावाला लाखो लाखो धन्यवाद देऊन त्याचा आभार मानते. हालेलुया. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अति पवित्र महान तारका प्रभू येशू ख्रिस्ता, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू, खरोखर तू किती चांगला आहेस, तू किती दयाळू आहेस, तू तुझ्या लेकरांची काळजी घेतोस. प्रभू येशू दयाघन परमेश्वर, आज तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू माझी निवड केलीस. प्रभूजी, मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. मी तर पहिले देवा पडणारी झडणारी चुकणारी व्यक्ती आहे. माझ्या सगळ्या पापांच्या अपराधांच्या चुकांची मला क्षमा कर. तुझ्या रक्तानं तू मला धुवून स्वच्छ कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तू माझ्यावरती कर. माझ्या मुखाचा ताबा तू स्वतः घे आणि या मुखातून येशू राजा तू बोल. कारण पवित्र देवा पुष्कळ लेकरं टी व्हीवरती बघत आहेत, त्यांची आध्यात्मिक भूक भागली जाऊ दे आणि येशू तुझ्या नावाचं गौरव केलं जाऊ दे. डिस्टर्ब करणाऱ्या सगळ्या सैतानी शक्तीला, सगळ्या सैतानाच्या दुष्टतेला आम्हापासून दूर कर. येशूच्या नावानं मागते म्हणा, पित्या, आमीन. हालेलुया. आज माझ्या संदेशाचं शीर्षक असं आहे की विश्वासाचं सामर्थ्य. हालेलुया. आणि त्याच्यासाठी आपण पाहणार आहोत मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 25 पासून ते 34 पर्यंत. ह्या ठिकाणी एक स्त्री आहे आणि ती 12 वर्ष तिला रक्तस्राव आहे आणि 12 वर्ष तिला रक्तस्राव असल्यामुळं ती इतकी थकून गेलेली आहे, ती इतकी अशक्त झालेली आहे आणि अशा परिस्थितीत ती प्रत्येक डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरची तपासणी करून घेत आहे. तपासणी करून घेऊन शेवटी ती काय झालेली आहे, थकून भागून गेलेली आहे. आणि खरोखरच जेव्हा आपण आजारी असतो आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपण कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरकडे जावं आणि डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी आणि आपण बरं व्हावं. हालेलुया. आणि त्यासाठीच ही स्त्रीसुद्धा जितके म्हणून डॉक्टर तिला ठाऊक होते किंवा कोणी तिला सांगत होतं, अशा प्रत्येक डॉक्टरकडे जाऊन तिने ट्रीटमेंट घेतलेली आहे. परंतु तिला काय बरं वाटलेलं नाही. तिला काय बरं वाटले नाही. ती आहे तशीच कशी आहे, आजारी आहे. आणि ती अतिशय याच्या शास्त्रभागामध्ये असं लिहिलं की ती मरायला टिकली आहे. म्हणजे 12 वर्ष रक्तस्राव होऊन तिच्या शरीरातली सगळी शक्ती निघून गेली आहे. ती एकदम कमजोर झालेली आहे आणि ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठी तिच्याजवळ जितकं काय होतं नव्हतं सगळं तिनं खर्च केलेलं आहे आणि शेवटी काय हताश होऊन घरात बसलेली आहे. ती म्हणाली की सगळं डॉक्टर झालेत, स्पेशलिस्ट झालं, काय झालं, मला काय बरं होत नाही, आता मी कशी जगणार, आता माझ्या जीवनाचं काय, हा विचार तिला पडलेला आहे. हालेलुया. आणि खरोखरच देवाच्या प्रिय लेकरांनो, प्रिय प्रभू येशू आज तुम्हाला आणि मला धन्य म्हणत आहे. कारण आज आपण देवाच्या वचनावरती विश्वास ठेवून म्हणतो की येशू माझा तारणारा, येशू माझा मुक्तिदाता, येशू माझा आरोग्यदाता आहे. हालेलुया. पण 2000 वर्षापूर्वी जेव्हा प्रिय प्रभू येशू या भूतलावरती लोकांच्यामध्ये वावरत होता, चालत होता, उठत बसत होता, तेव्हा तो रात्रभर काय करायचा, एकांतात जाऊन
प्रार्थना करायचा, प्रार्थनेमध्ये आपलं जीवन घालवायचा आणि भल्या पहाटेला सभास्थानामध्ये येऊन लोकांना संदेश सांगायचा आणि दिवसभर तो काय करायचा, स्वर्गराज्याची सुवार्ता सांगत, कोण आजारी आहे त्यांना बरं करत, कोण आंधळ्या त्यांना डोळे देत, कोण पांगळ्या त्यांना पाय देत, कोण मेलेला आहे त्यांना जिवंत करत, असा तो दिवसभर आपलं काम करत होता. आणि त्यावेळेचे इतके लोक येशूच्या मागे येत होते, आजारी, लंगडे, पांगळे, मुखे, बहिरे, अनेक नाना प्रकारचे जे आजारी लोक होते ते येशूला बघण्यासाठीच नव्हे, पण येशूकडून आपल्याला आरोग्यदान मिळतं ह्याच्यासाठी तिथं नुसता एवढा ते काय करत होते की जमाव करत होते. जत्रेमध्ये असते त्याच्यापेक्षाही जास्त येशूच्या मागे लोक होते. कारण का, तर येशूपासून आपल्याला आरोग्यदान मिळावं. ते काही एकाच कुठल्या येशूला स्वीकारणारेच होते असे नाही, 12 गावचे 12 जण असे होते. आणि त्यांना एकच माहिती होतं की येशू काय करतं, बरं करतोय. येशूकडे गेल्यानंतर आपल्याला बरं वाटतंय, म्हणून हे लोक काय करत होते की येशूच्या मागं सारखं म्हणजे सारखा घोळकाच्या घोळका असायचा. आणि मग अनेक जण बरे झालेत. अनेकांना त्यानं भुकी असताना 5 भाकरी 2 मासे घालून त्यांची भूकसुद्धा भागवली. हालेलुया. आणि यायराची कन्या मेली असताना तिच्या घरी जाऊन, कारण तिचा बाप त्यांच्याकडे आला, म्हणा की कृपा करून माझी मुलगी आताच मेलेली आहे, तुम्ही माझ्या घरी या, फक्त तुमचा हात माझ्या पुरीच्या डोक्यावरती ठेवा, म्हणजे ती जिवंत होईल. म्हणजे येशूचं हे कार्य बघून लोक काय करत होते, विश्वास ठेवत होते. हालेलुया. आणि विश्वास ठेवून ते येशूकडे येत होते. आणि मग ह्या बाईनं विचार केलेला आहे, म्हणाली की खरोखरच ही सगळी माणसं येशूकडे जातात, येशू कोणाला स्पर्श करतोय ते बरे होतात, येशू कोणासाठी शब्द बोलतोय ते बरे होतात, कोण कोण स्वतःच्या विश्वासानं बरे होतात, मग मी का नाही जावं, असा तिने विचार केला. परंतु पूर्वीच्या काळी कसं आहे, जेव्हा स्त्रीच्या अंगावरती जातं तेव्हा तिला ती अशुद्ध समजतात. आणि आजसुद्धा काय काय ठिकाणी असं आहे. आणि त्यामुळे तिला वेगळंच ठेवायचं, तिचं खायचं ताट निराळं, तिचा ग्लास निराळा, बिछाना निराळा, तिच्या बिछानाला किंवा तिला जर का शिवलं तर ते विठाळत होते, अशुभ समजत होते. आणि अशा तऱ्हेने ही आपलं जीवन जगत होते. अशा परिस्थितीत ती म्हणाली काय हरकत नाही, माझ्या अंगात ताकद नाही, माझ्या अंगात बळ नाही, मी अशक्त आहे, परंतु कशी का होईना, किती पण गर्दी असू दे, त्या गर्दीतून मी हळूहळू कशी पण जाईल. आणि जरी येशूला मला स्पर्श करता जरी नाही आला तर त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला किंवा शेवटाला जरी मी शिवले तर मी बरी होईन. हालेलुया. आणि हा तिचा विश्वास होता. हालेलुया. हा तिचा विश्वास होता की येशूच्या वस्त्राला जर का मी शिवले तर मी बरी होणार. हे 12 वर्ष हे माझं दुखणं, हा माझा त्रास, हे माझं सगळं जीवन, ह्याचा मला आता कंटाळा आलाय, परंतु मी जर का येशूकडे गेले, गर्दीतून कशी पण जाईन, मला येशूला स्पर्श जरी करता आला नाही तर मी त्याच्या वस्त्राला कुठं जरी शिवले तर मी बरी होईल. हा विश्वास तिच्या अंतःकरणामध्ये होता. आणि म्हणून ती कशी आलेली आहे. परंतु दुसरी माणसं काय करत होती, दुसरी माणसं की येशूच्या अंगावर पडण्याचा प्रयत्न करत होते की कसं बी होते, आम्ही येशूच्या अंगावर पडलं तर आम्ही बरं होईल, म्हणून ते गर्दी करत होते. आणि इतकी गर्दी होती की तिथं पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हता. लोक एकमेकाला चेंगरत होते. आणि जेव्हा ती बाई येशूजवळ हळूच आली मागच्या बाजूनं आणि येशूच्या वस्त्राला जरा शिवलं. हालेलुया. येशूच्या वस्त्राला शिवलं आणि काय चमत्कार झाला बघा. कारण ती विश्वासानं आलेली होती ना, ती विश्वासानं म्हणत होती की मी येशूच्या वस्त्राला शिवले तर या 12 वर्षाच्या पिढीतून मी मुक्त होणारच. कारण येशू फार मोठे अद्भुत कार्य करतो, मेलेल्यांना जिवंत करतो, मुख्यांना बोलायला देतो,
ज्यांना ऐकायला येत नाही त्याला ऐकायला येतं. भूतग्रस्तांना सुद्धा तो मोकळं करतोय. आणि तो मला का मोकळं करणार नाही? तो मला मोकळं करणारच. जरी मला त्याला स्पर्श नाही करता आला तर मी त्याच्या वस्त्राला शिवणार आणि मी बरी होणारच. हा तिचा विश्वास होता. हालेलुया. आणि ह्या तिच्या विश्वासाचं फळ म्हणून तिला काय मिळालं माहिती आहे काय? हे मार्काचा 5वा अध्याय आणि 29व्या वचनात तिनं नुसतंच ते येशूच्या कपड्याला कुठं शिवलं ना शिवलं कुणाला माहीत नाही, येशूला सुद्धा माहीत नाही, लोकांना सुद्धा माहीत नाही, पण कशी बशी ती येऊन येशूच्या वस्त्राला तिनं शिवल्याबरोबरच तिचा रक्तस्राव सुकूनच गेला. हालेलुया. कारण तिचा विश्वास होता की मी येशूच्या वस्त्राला शिवले तर मी ह्या पिढेतून, ह्या आजारातून, ह्या त्रासातून मी काय होणार आहे? मुक्त होणारच आहे. आणि तिच्या विश्वासाचं फळ म्हणून तिला ऑन द स्पॉट तिथल्या तिथंच तिला तिचा रक्ताचा झरा सुकून गेलेला आहे. हालेलुया. आणि ती मनात तिला फार आनंद झालेला असणार. वा, 12 वर्ष मी हा त्रास काढत आहे, पण येशूवरती विश्वास ठेवून येशूच्या फक्त कपड्याला मी शिवले आणि बघा माझा झराच थांबला. परंतु त्याच क्षणाला काय झालं माहिती आहे? त्याच क्षणाला येशूच्या शरीरातील शक्ती निघून गेली. येशूच्या शरीरातील शक्ती निघून गेली. आणि येशू शिष्यांना म्हणतोय, अरे माझ्या अंगातली शक्ती निघून गेली. मला कुणी स्पर्श केला? मला कुणीतरी शिवलेलं आहे, मला कुणीतरी स्पर्श केलेला आहे. आणि मग शिष्य म्हणतात, काय येशू, बघ किती गर्दी आहे, ही लोक चेंगरायला आल्यात, तुझ्या अंगा पडालेत आणि तू कसं म्हणतोस की मला कुणी शिवलं? येशू म्हणते, मला शिवलंच, कारण माझ्या अंगातली सगळी शक्ती निघून गेलेली आहे. का बरं माहिती आहे का? कारण यशाया याचा 53वा अध्याय आणि 5व्या वचनात आपण वाचतो की येशूला बसलेल्या एकेका फटक्यासरशी आम्हाला आरोग्यदान प्राप्त झालं आहे. आणि जे फटके होते ना, ते चाबकं होते ना, त्या चाबकाच्या शेवटाला म्हणजे त्या शेंड्याला ते हाडकाने शिसे बांधायचे. आणि जेव्हा ते क्रूरतेने येशूच्या पाठीवरती ते फटके मारत होते, ते फटका मारल्याबरोबर येशूचं रक्त आणि ती चमडी अशी बाहेर निघून येत होती. येशू रक्तबंबाळ होत होता. आणि येशू म्हणतो ना की येशूला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्यदान द्यायला. येशू या संदेशा म्हणतो त्याप्रमाणे जेव्हा फटका बसेल तेव्हा येशूचं मांस बाहेर येत होतं आणि येशूच्या शरीरातील जी दैवी सामर्थ्य आहे ते आरोग्य आपल्याला मिळत होतं. आपलं आजार त्याच्या जात होते, दैवी आरोग्य आपल्याला मिळत होतं. म्हणून जेव्हा तिनं शिवलं, तिचा आजार, तिचं अशक्तपण, तिचा निर्बळपणा येशूत गेला. आणि येशू म्हणतो की माझी शक्ती कमजोर झाली, मला कुणी शिवलं. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती आहे का, प्रिय प्रभू येशू हा आपला जिवंत देव आहे आणि त्याला तुमचं आणि माझं अंतःकरण ओळखतं. त्याला माहिती होतं ही बाई अतिशय दुःखी आहे, कष्टी आहे, 12 वर्ष झालं ती अशी पीडित आहे, म्हणून ती माझ्याकडं आलेली आहे. पण अतिशय कष्टानं ती आलेली आहे. माझ्या प्रिय लेकरांनो, देवाच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा असं आपण आजारी असतो, दुःखात असतो, कष्टात असतो, तेव्हा आपलं काय आहे, आपण काय केलं पाहिजे? ह्या बाईनं जसं अंगात शक्ती नसताना सुद्धा म्हणाली, काय हरकत नाही, एवढी गर्दी आहे, रस्ता नाही, पण मी येशूकडे जाणारच. कशी वाटेल तशी लोळत घोळत कसं जाता येईल तसं मी जाणारच आणि येशूच्या वस्त्राला शिवणाऱ्यानं बरी होणार. हा तिचा विश्वास होता. हालेलुया. आणि खरोखरच आज तुम्हाला आणि मला सुद्धा प्रिय प्रभू येशू म्हणतोय, माझ्या प्रिय लेकरांनो, निर्गम 15:26 मध्ये मी तुमचा देव आहे, मी तुम्हाला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला दैवी आरोग्यदान देतो, मी तुम्हाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी माझी शांती तुम्हाला देतो, तुम्ही माझ्याकडे या. मत्तई 11:28 मध्ये म्हणते की तुम्ही या, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही कष्टी आहात, तुम्ही निराश आहात, तुम्ही व्याकुळ आहात, तुम्ही माझ्याकडे या, माझी शांती तुम्हाला देतो, मी तुम्हाला विसावा देतो. तुम्ही अस्वस्थ आहात ना, या, माझं मी जो आहे ना तुमचं आश्रयस्थान आहे, तुम्ही या माझ्याकडं. आणि आज तो तुम्हाला आणि बोलवत आहे, तुम्ही या,
तुमचा कसला पण आजार असू दे, तुम्ही जर का असतो म्हणत आहे की तो म्हणत आहे तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो, मी तुम्हाला आरोग्यदान देतो, कारण आरोग्यदान देणारा मी तुमचा देव आहे. आणि तेवढ्यासाठी योहान 11:40 आज तो तुम्हाला आणि मला म्हणत आहे, तुम्हाला आणि मला म्हणत आहे की तुम्ही जर का विश्वास ठेवशील माझ्यावरती तर तुम्ही देवाचं गौरव पाहशील. हालेलुया. मग ह्या कोरोनाच्या काळामध्ये घाबरून जाण्याचं काही चिंता करायचं नाही, घाबरून जायचं नाही, कारण आपला त्या बाईसारखा विश्वास पाहिजे. काय वाटतं ते होऊ दे, शिंडी तुटून दे की पारंबी तुटू दे, माझा येशू माझ्याबरोबर आहे, मला कशाची बाधा होणार नाही, कारण तो माझा आरोग्यदाता आहे. हालेलुया. कारण तो आपला आरोग्यदाता आहे आणि तो आपल्याला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. हालेलुया. आणि म्हणूनच तो म्हणतो की यशायाचा 49 अध्याय आणि 15 वचनामध्ये की माझ्या प्रिय लेकरांनो, मी तुम्हाला कधी 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 विसरणार नाही. कसली वाटतं तसली परिस्थिती असू दे, कसला वाटतं तसला आजार असू दे, पण मी तुम्हाला विसरणार नाही. तुम्ही माझ्यासाठी फार मोलाचे आहात, तुमच्यासाठी मी माझा प्राण दिलेला आहे, तुमच्यासाठी मी माझं रक्तवधस्तंभावरती ओतलेलं आहे आणि त्या रक्तानं आज तुम्हाला तारण प्राप्ती झालेली आहे. इतकंच नव्हे तर त्या रक्ताच्या द्वारे आज तुम्ही माझी लेकरं आहात आणि म्हणून मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मी तुम्हाला कधी टाकणार नाही. कसला पण आजार पाजार असेल, पण तुम्ही जर का योहान 11:40 प्रमाणे विश्वासू राहून स्थिर राहिलात तर तुम्ही देवाचं गौरव पाहिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण हेच विश्वासाचं प्रतीक म्हणजे तुम्हावरती आणि माझ्यावरती देवाने केलेली दया आहे. हालेलुया. आणि याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं उपकार मानूया, त्याची स्तुती करूया. कारण आपण इतरांसारखे नाही, आपण अनाथ नाही, कारण तो म्हणतो की मी तुम्हाला अनाथ असं कधी सोडणार नाही, मी तुमचा स्वर्गीय पिता आहे. हालेलुया. आणि तो आपला स्वर्गीय पिता असल्यामुळं त्याला दिवस आणि रात्र तो आपली काळजी घेतो, त्याला झोप लागत नाही, त्याला ढुलकी लागत नाही, त्याचे सगळे लक्ष तुमच्यावरती आणि माझ्यावरती असतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एकच करायचं आहे. जशी त्या 12 वर्ष रक्तस्राव होणाऱ्या बाईनं मनामध्ये एक खुणगाट बांधली, काय वाटेल ते होऊ दे, पण मी येशूकडे जाणार, येशूच्या वस्त्राला शिवणार. किती बिकट जरी परिस्थिती असली, मला वाट जरी नाही घावली तरी मी कशी लोळत घोळत जाणारच, येशूच्या वस्त्राला शिवणारच आणि येशू मला बरं करणार. हालेलुया. म्हणून ह्या जगात आपण जगत असताना ह्या कोरोनालाच काय घेऊन बसलाय, पण ह्याच्यापेक्षा किती जरी बिकट जरी परिस्थिती आली तरी देवबाप आपल्याला सोडणार नाही, येशू आपल्याला टाकणार नाही. परंतु आपण खंबीर पाहिजे, आपण विश्वासामध्ये स्थिर पाहिजे. आपण म्हणायला पाहिजे की होय प्रिय प्रभू येशू, तूच माझा आधार आहेस, तू माझा आश्रयस्थान आहेस, तू माझा आरोग्यदाता आहेस. ह्या बिकट परिस्थितीमधून जात असताना माझा सहाय्यकर्ता तू आहेस, मला सांभाळणारा तू आहेस, मला ह्याच्यातून मुक्त करणारा तूच आहेस. जसं या 12 वर्ष रक्तस्रावाच्या स्त्रीला तू मुक्त केलंस, तसं मलासुद्धा मुक्त करण्यासाठी तू समर्थ आहेस. याबद्दल मी तुझा आभार मानतो. आपण देवाचा आभार मानत बसायचं, म्हणायचं नाही हे देवबापा मला बरं कर, हे देवबापा मला बरं कर. नाही, आपण म्हणूया होय प्रिय प्रभू येशू, तू समर्थ आहेस, माझा विश्वास तुझ्यावरती आहे, तू मला ह्या त्रासातून, ह्या दुःखातून, ह्या निराशेतून बाहेर काढणारा देव तू आहेस. कारण मी तुझं लेकरू आहे, माझ्यासाठी तू आपला प्राण दिलेला आहेस, माझ्यासाठी तू आपलं रक्त ओतलेलं आहेस आणि मी तुझ्यासाठी फार मोलाचं लेकरू आहे. होय प्रिय प्रभू येशू, आज अशी काळजी घेणारा, आम्हाला आरोग्यदान देणारा, आम्हाला सुख शांती देणारा, आमचं रक्षण करणारा तू स्वर्गीय बाप आज आम्हाला लाभलेला आहेस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देऊन आम्ही तुझा आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. म्हणून प्रिय प्रभू येशू म्हणत आहे की लूक याचा 21 अध्याय आणि 22 वचनामध्ये तो म्हणतो की तुम्ही जे काही विश्वासानं मागाल ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास धरा. आता ह्या कोरोनाच्या दिवसामध्ये आपल्याला काय मागायचं आहे? आपल्याला एकच मागायचं आहे की होय प्रिय प्रभू बाप्पा, ह्या बिकट परिस्थितीमध्ये आम्ही राहत असताना
आम्ही तुला विनंती करतो आणि आम्ही तुझा आभार मानतो की आमचा रक्षण करता, आमचा आरोग्यदाता तू आहेस आणि तुझ्यासारखा स्वर्गीय पिता दुसरा कोण नाही, तूच आम्हाला मिळालास. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला लाखो लाखो धन्यवाद देऊन आम्ही तुझा आभार मानतो. प्रेज द लॉर्ड. देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं उपकार मानूया, त्याची स्तुती करूया आणि आपली काळजी घेणारा, आपल्याला आरोग्यदान देणारा स्वर्गीय पिता आज तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊन त्याचा आभार मानूया. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अतिपवित्र महान तारका प्रभू येशू ख्रिस्ता, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू, ह्या 12 वर्ष रसराव स्त्रीच्या जीवनातून तू आमच्या संगती बोललास. पैत देवपा ती किती व्याकुळ होती, तिला पैत देवपा जगणंसुद्धा अशक्य होतं, पण पैत देवपा तिनं आपल्या अंतःकरणामध्ये असा विश्वास ठेवला की मी जर का येशूच्या वस्त्राला शिवले तर जरूरच बरी होणार आहे. आणि तिच्या विश्वासाचं फळ म्हणून तिचा लगेचच तो रक्तस्राव थांबला. प्रिय प्रभू येशू, आणि तू तिला म्हणालास मुली, कारण जेव्हा येशू तू म्हणालास की मला कुणी शिवलं, ती भीत भीत कापत कापत तुझ्याकडे आली आणि म्हणाली येशू मी 12 वर्ष असे ह्या दुखण्यात होते बघ, आणि मी हळूच येऊन तुझ्या वस्त्राला शिवले, मला कृपा करून क्षमा कर. येशू म्हणतोय मुली, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे, तू शांतीनं आपली जा. होय पैते प्रभू देवपा, हेच तू आज आम्हाला म्हणत आहेस की माझ्या प्रिय लेकरांनो, तुमच्या विश्वासानं तुम्ही स्थिर राहणार आहेत, कारण मी तुमचा देव तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही देवाचं गौरव पाहणार आहेत. कारण जेव्हा आम्ही त्या बाईसारखं बापा विश्वासू राहू, तुझ्यावरती अवलंबून राहू, तेव्हा आमच्या जीवनात देवाचं गौरव केलेले इतरांना दिसून माझ्या येशूचं नाव उंच केलं जाणार आहे. प्रिय देवपा, पुन्हा एकदा रोपे चॅनलसाठी मी माझा हात जोडून तुला पाया पडून तुझा आभार मानते. ह्या रोपे चॅनलला बापा तू अधिक आशीर्वादित कर. ह्या रोपे चॅनलच्या द्वारे पैते देवपा घराघरामध्ये तुझं वचन जाऊन आज तुझं नाव उंच केलं जात आहे. प्रिय देवपा, ह्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करावी. ह्या रोपे चॅनलला बापा उचलून धरावं पवित्र प्रभू देवपा, आणि तुझ्या नावाचं गौरव करावं असं तू कर. येशूच्या नावानं मागते म्हणून ऐक पित्या, आमेन. हालेलुया. आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं उपकार मानूया, त्याच्या नावाला मान महिमा गौरव देऊया, कारण तो आपला स्वर्गीय बाप आहे. आणि या भूतलावरती आम्ही सुखी समाधाने निरोगी राहण्यासाठी त्यानं आपल्या पाठीवरती व्यथांचा मार सहन केलेला आहे आणि त्याला बसलेल्या एकेका फटक्याने आम्हाला आज दैवी आरोग्यदान मिळालेलं आहे. याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊन आपण त्याचं आभार मानून त्याची स्तुती करूया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. येशूने फटके खाल्ल्यामुळे मला आरोग्य मिळाले, येशूचे रक्त माझ्यासाठी क्रूसावरून वाहिले, मला आरोग्य मिळाले, माझे तारण झाले, माझे सर्व रोग पहा येशूने स्वतः वाहिले, माझे सर्व रोग पहा येशूने स्वतः वाहिले, माझे सर्व रोग आता येशूने बरे केले, माझे सर्व रोग आता येशूने बरे केले, येशूने फटके खाल्ल्यामुळे मला आरोग्य मिळाले, येशूचे रक्त माझ्यासाठी क्रूसावरून वाहिले, मला आरोग्य मिळाले,
माझे तारण झाले. येशूने ध्येय पूर्ण केले, मला आरोग्य दिले. येशूने ध्येय पूर्ण केले, मला आरोग्य दिले. येशूने माझ्यासाठी प्राण दिला, माझा प्राण त्याने वाचविला. येशूने माझ्यासाठी प्राण दिला, माझा प्राण त्याने वाचविला. येशूने फटके खाल्ल्यामुळे मला आरोग्य मिळाले. येशूचे रक्त माझ्यासाठी क्रूसावरून वाहिले, मला आरोग्य मिळाले. माझे तारण झाले. हे प्रिय प्रभू येशू, कसे फेडू तुझे उपकार. हे प्रिय प्रभू येशू, कसे फेडू तुझे उपकार. हात जोडून तुझे मी मानितो आभार. हात जोडून तुझे मी मानितो आभार. येशूने फटके खाल्ल्यामुळे मला आरोग्य मिळाले. येशूचे रक्त माझ्यासाठी क्रूसावरून वाहिले, मला आरोग्य मिळाले. माझे तारण झाले. माझे जीवन येशू हे आता तुझ्यासाठीच आहे. माझे जीवन येशू हे आता तुझ्यासाठीच आहे. तुझ्या मागे मी चालणार, तुझी सेवा मी करणार. तुझ्या मागे मी चालणार, तुझी सेवा मी करणार. येशूने फटके खाल्ल्यामुळे मला आरोग्य मिळाले. येशूचे रक्त माझ्यासाठी क्रूसावरून वाहिले, माझे तारण झाले.